महोदय संतोष देशमुखची हत्या झाली. पण संतोष देशमुखची हत्या होत असताना फोटो आले नव्हते तोपर्यंत कारवाईच करायला तयार नव्हते. फोटो कसे आले याची मला चर्चा नाही करायची. विखे साहेब, फक्त मला एवढंच सांगायचं, आपल्याला सगळं माहिती आहे की जोपर्यंत चार्जशीट हातात येत नाही तोपर्यंत पुरावे हातात येत नाही. त्यामुळे फोटो हा चार्जशीटचा भाग होता. हा फोटो चार्जशीटचा भाग असताना व चार्जशीट आलेले नसताना फोटो आले कुठं? हा राजकीय खेळ केला कसा गेला याच्याबद्दल आम्हाला नाही बोलायचं, पण नाकापेक्षा नोती मळ जड झाला की हे सगळं करावं लागतं. हे फोटो आले नसते तर कदाचित राजीनामा आलाही नसता. हे फोटो आले म्हणून राजीनामा आला. पण अध्यक्ष महोदय, काय मुजोरी हो, काय मुजोरी. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका व्हिडिओ मधनं मी ऐकलं, तुम्ही 100 जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळला असं कोण म्हणतं? याचा जो मास्टर माइंड आहे, आम्ही नाही म्हणत मास्टर माइंड आहे असं पोलिसांनी सांगितलं. याचा जो मास्टर माइंड आहे सुदर्शन गुले, तो काय म्हणतो? तुम्ही 100 जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वा 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 वा, काय महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था आहे. वाल्मिक कराड, तुम्ही त्याला सांभाळा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि ते खरंच होतं. कुठे त्रास होत होता? आका हा शब्द आता खूप फेमस व्हायला लागलाय. बावनकुळे साहेब, आता प्रत्येक जिल्ह्यातले आका शोधावे लागतात आणि प्रत्येक जिल्ह्यात आका आहेत. तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. सगळेच तुम्ही हसायला लागले यार, तुम्ही सगळे हसायला लागले. कळत नाही काय तुमच्या मनात. अध्यक्ष महोदय, जरा हे मला वाचून घेऊ द्या, मग तुम्हाला त्याच्यातलं महत्व समजेल. संजय साहेब, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी सांगितलंय, 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरू होईल. मागील वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती. माझ्या विरोधात तुम्ही पोलिसांकडे तक्रार केल्याची गोष्टी वाल्मिक अण्णांना समजली, ते तुमच्यावर संतापलेत. त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा, अन्यथा तुमची सर्वच कामं बंद केली जातील असं सुदर्शन झुले कोणाला सांगतो? आवाजा कंपनीला. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होणार आहे असं चित्र आपण उभं करतो. कसली आर्थिक गुंतवणूक येणार आहे? पुणे घ्या, नाशिक घ्या, सगळीकडे एवढीच हप्तेखोरी चालू आहे आणि सरकारी आशीर्वाद हानी चालू आहे. एक वाल्मिक बीड मध्ये, अशा अनेक वाल्मिक प्रत्येक जिल्ह्यात आहेत. अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखीचं कौतुक वाटतं. खरं जाती अंताची लढाई तो लढत होता. सोनवणे नावाच्या दलित माणसाला मारलं म्हणून तो तिथे गेला, बिचाराचा बळी गेला. अध्यक्ष महोदय, आजही आंधळे फरार आहे. काय गप्पा आपल्या एआय इंटेलिजन्स मधनं, आणि एआय इंटेलिजन्स आपली एआय इंटेलिजन्स मध्ये युरोपियन कंट्रीज मागायला लागल्यात. तुम्हाला आंधळे सारखा, तुम्ही आंधळे झाले आहात, तुम्हाला आंधळे सापडत नाही. अध्यक्ष महोदय, हे मी जरा पद्मश्री नामदेव ढसाळांवर येतोय. आता तुम्ही बेल वाजवली तर मला 15-20 मिनिटात आटोपते घ्यावं लागेल. नामदेव ढसाळ मध्यंतरी एक प्रकरण आलं. कोण नामदेव ढसाळ? खरं तर नामदेव ढसाळ संत तुकाराम, संत कबीर यांची नावं आणि यांच्या कविता वाचणं हे सभागृहामध्ये वाचतो आहोत म्हणून मला प्रोटेक्शन आहे, अटक होणार नाही. नामदेव ढसाळांची कविता मी सभागृहात वाचतोय म्हणजे मला अटक होणार नाही. पण कदाचित हीच कविता मी बाहेर वाचली तर मला गजाड चकतील. ही कविता वाचतोय. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आज विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो आजही मेणबत्ती सारखे जाळतात माणसं चौका चौकातून. पोरभर भाकरी, पसाभर पाणी
यांचा अट्टहास केलास तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून. चिंतकाळलेले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचं की असंच युद्ध कैदी. हे कोण म्हणालंय? हे मी म्हणालो नाही, हे नामदेव ढसाळ म्हणतात. आणि तुमचा बेशरम अधिकारी काय विचारतो माहितीये? कोण नामदेव ढसाळ? त्याला जाऊन सांगा, हा नाम्या, हा आमचा नाम्या. एका गरीब घरात जन्मलेला, उपाशी पोटी झोपलेला नामा हा प्रत्येक शब्दातनं व्यथा व्यक्त करत होता गरीब पोटाची, इथल्या जात व्यवस्थेची, इथल्या धर्म व्यवस्थेची, इथल्या जात वर्चस्ववादाची. आणि तुम्ही विचारते कोण नाम्या? अध्यक्ष महोदय, हे कसं वाढायला लागलं? अध्यक्ष महोदय, आज चौकामध्ये आपण काय बघतो आहोत? अध्यक्ष महोदय, काढलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघालो. 350 वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी काढलेला महा औरंगजेब, अर्जुनजी, ती कबर ना कबर, हे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या, मी पण स्वतःला मराठा म्हणतो, मी मागासवर्गीय आहे, पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे, मराठा जात नाहीये. जनगण मध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते, ती जात नसते. ती आमच्या शौर्याची निशाणी आहे. महाराज, तुम्ही समज बसलेले आहात, तुम्ही गादीचे वारसदार आहात, सांगा आम्हाला, सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास? सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास? सांगणार की नाही आम्ही तारा राणीचा इतिहास? आणि हे पण सांगणार की नाही जगाला की लाखाचं सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही, त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. शिवबा, शंभू आणि ताराराई यांच्यामुळे त्याला त्याच्या गावी नाही, त्याला माझ्या मराठी मातीत, त्याला माझ्या मराठी मातीत त्याचा थडग आम्ही उभारलं 350 वर्षापूर्वी. ही आमच्या शौर्याची निशाणी. आज जे म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत, ते कबर औरंगजेबाची खोदणार नाही, कबर संभाजी, शिवाजी आणि ताराराणीच्या इतिहासाची खोदतायत तुम्ही. ती कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात. आणि हा अनेक वर्षांची परंपरा या महाराष्ट्रात. या महाराष्ट्रानेच केशव भास्कर केशव त्या कुलकर्ण्याला याच महाराष्ट्राने बघितला, याच महाराष्ट्राने नारो कुलकर्णीला बघितला. अखेरीस दिल्लीच्या दरबारात गेलेले शिवाजी महाराज कोणामुळे गेले हो? कोणामुळे गेले? कोण होता तो? मुसलमान होता. मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदारांनी पुरंदरचा तह केला आणि औरंगजेबाला घेऊन गेला. औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना घेऊन, त्या महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका, त्याला जातीय रंग देऊ नका. त्याच महाराजांनी केळशीमध्ये 722 एकर जमीन एका मुस्लिम संताला दिली. हा इतिहास पुसणारा तुम्ही. त्याच महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात मदारी मेहतर नावाचा मुसलमान गेला होता. हा इतिहास पुसणारा तुम्ही. तुम्हाला काही पुसायचं नाहीये, तुम्हाला महाराजांना छोटं करायचंय, तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे. पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही आणि म्हणून नको ते करू नका. ज्या राजापूरमधनं नाथपै आले, ज्या राजापूरमधनं मधुदंडवते आले, ज्या राजापूरने कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही, भास्कर शेठ, त्याच राजापूरमध्ये 4 जण जाऊन दर्गा जाळतात. मला अभिमानाने सांगा असं वाटतंय बावनकुळेजी, ऐका, दर्गा जळत होता, मुसलमान घाबरलेले होते, कोणी जवळ जायला तयार नव्हतं.
अखेरीस सगळे गावातले हिंदू बाहेर आले, गेले त्या दर्ग्याजवळ आणि आगी जवळ. ही हिंदूंची ओळख आहे. वसुधैव कुटुंबकम असे म्हणणारे हिंदू आहोत आम्ही. ही परंपरा पाळणारे हिंदू आहोत आम्ही. बंद करावं, महाराष्ट्र जाळू नका हो, महाराष्ट्र लावून राख करून टाका. तुमच्यातला एक मंत्री कॅबिनेट म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, ही फक्त इतक्यापुरतीच मस्त मर्यादित असते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. मला साहेब तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, एका कॅबिनेट मिनिस्टरची मर्यादा फक्त कॅबिनेट पुरती मर्यादित असते की बाहेर गेले तर तीच जबाबदारी असते? शपथ कशाला घेता? महाराष्ट्राची शपथ घेता ना. एक मंत्री उठतात, बाहेर जातात, आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री महोदय काहीच बोलत नाही, कॅबिनेट काहीच बोलत नाही. कधी औरंगजेबावर आग लागते तर कधी हलाल का, काय हलाल का, नाही 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 का हलाल का झटका. अध्यक्ष मी कोणाचंच नाव घेतलं नाही. याचा काय अर्थ होतो त्यांनी सभागृहाला सांगावं. काय संबंध होता त्या मंत्र्यांचा त्या राजापूरच्या घटनेशी? त्यांच्याकडे काय पुरावा आहे का? आव्हाड साहेबांनी सांगावं या सभागृहाला. राजापूरमध्ये नेमकं काय घडलं? आव्हाड साहेब, तुम्ही राजापुराचे नाहीत, तुम्हाला माहिती नाही. सिच्युएशन पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती, आउट ऑफ कंट्रोल नव्हती. तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय, तुमच्याकडे कसला पुरावा आहे का? सभागृहाला आव्हाड साहेबांनी सांगावं. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नियम मला पण माहिती आहेत, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. अध्यक्ष महोदय, मी हलाल आणि झटका या प्रकरणावर बोलत होतो. मला फक्त सरकारला विचारायचं आहे आणि सरकारकडनंही मला माहिती हवी आहे. ही माहिती ऑन रेकॉर्ड मला हवी आहे की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत. आपण काय खातो हे जर आपल्याला माहित नसेल ते दुर्दैव आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत त्याच्यावरनं हे सिद्ध होईल की महाराष्ट्राची जनता कुठलं मटण खाते. आम्ही वर्षानुवर्ष मटण खातो आणि आम्हाला सांगायला लाजही वाटत नाही. आणि मी तर काय मी सांगेन की मी 365 दिवस मटण चिकन खाणारा माणूस आहे. मला काय लाज वाटत नाही, माझ्या जीन्स मध्ये येते, माझ्या. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.